नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। खरीपासाठी आवश्यक निविष्ठांची जिल्ह्यात उपलब्धता ठेवा। जिल्हाधिकारी अजित कुमार। जिल्ह्यात आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात सर्वदूर उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। अतिरिक्त जिल्हा परिषद सीईओ विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ आदी यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खताचा पुरवठा व्हावा। रासायनिक खते व बियाणांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारची साठेबाजी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री कुमार यांनी दिल्या। खरीप हंगाम 2024 करिता सोयाबीन बियाणे, कापूस बियाणे मागणीनुसार कंपनीनिहाय उपलब्ध होणारा साठ्याबाबत अहवाल सादर करण्यात आला। त्यानुसार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडील ग्राम बीज उत्पादन मोहिमेमध्ये एकूण 1,68,697 क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध असून जिल्ह्यासाठी एकूण 61,687 क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे। सोयाबीन बियाण्याचे प्रास्ताविक क्षेत्र 2,35,000 हेक्टर आहे। कापूस पिकाचे प्रास्ताविक क्षेत्र 1,35,500 हेक्टर असून त्याकरता एकूण 6,77,500 कापूस बीटी बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे। कापूस बियाणे उत्पादक कंपनीकडून 5,75,000 पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन प्राप्त आहे। खाजगी कंपनीकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाणाचा पुरवठा करण्याचे 1,05,000 क्विंटल बियाण्याचे नियोजन आहे। खरीप हंगाम 2024 करिता 91,687 मेट्रिक टन रासायनिक खते पुरवठा करण्याची मागणी केली होती। त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून 88,700 मेट्रिक टन रासायनिक खते पुरवठा करण्याचे आवंटन प्राप्त झाले आहे। माहे-एप्रिल अखेर 4,355 मेट्रिक टन खताचा पुरवठा झालेला असून आज रोजी उपलब्ध साठा 42,122 मीटर शिल्लक आहे। तसेच जिल्ह्यामध्ये संरक्षित खताचा साठ्यामध्ये युरिया खताचा 1,950 मेट्रिक टन व DAP खताचा 740 मेट्रिक टन या दोन रासायनिक खताचा साठा करण्याचे नियोजन आहे। त्यानुसार सध्याच्या स्थितीत 237 मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्यात आलेला आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।